मित्रांनो 90% शेतकऱ्यांकडे असं गिनी गवत असतं, हे राटगिनी गवत हे तुम्ही बघू शकता आणि पावसाळ्यात अशा प्रकारचं गिनी गवत वाढतं। तर याचा फायदा आपण दूध व्यवसायामध्ये कसा करायचा व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो काय होतं की पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम शेतकऱ्याला येतो की गिनी गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते, पावसामुळे गिनी गवत मोठ्या प्रमाणात वाढतं। तर गिनी गवत आपण अशा प्रकारे घातलं पाहिजे, हे जे गिनी गवत दिसतं दुसऱ्या प्रकारे हे कवळं गिनी गवत आपण घातलं पाहिजे गुरांना। पण काय होतं की हा प्रॉब्लेम वर्षातून एकदा नाही तर दोनदा हा शेतकऱ्याला येतोच आणि ह्याचा वापर आपण कसा करायचा किंवा ह्याचा फायदा कसा करून घ्यायचा शेतकऱ्यानं। शेतकरी काय करतो की हे गिनी गवताचा बुडका आहे ना मित्रांनो, असा बांधावरती ढीग घालून ठेवतो। 2 तुकडा करायचं, वरचा कावळा भाग वापरायचा आणि बुडका हा बांधावरती ढीग घालून ठेवायचा आणि वाळल्यानंतर जाळून टाकायचा। पण मित्रांनो त्याचा फायदा करून बुडक्याचा फायदा कसा करायचा तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर काय करायचं मित्रांनो, हे जाळून वगैरे टाकायचं नाही, आपण घरी घेऊन जायचं, आपण चापकटरमध्ये याची कुट्टी बनवायची, बारीक भुगा बनवायचा आणि तो भुगा शेणामध्ये मिक्स करायचा, म्हणजे आपल्या उकरड्यामध्ये मिक्स करायचा शेणामध्ये। मित्रांनो मी सुद्धा ह्या गिनी गवताचा असाच फायदा करतो, 2 प्रकारे फायदा करतो की जो वरचा भाग आहे कवळा तो गुरांसाठी वापरतो आणि जो बुडका आहे मित्रांनो तो मी कधीच जाळून टाकत नाही, कारण मी मित्रांनो की शेणामध्ये कुट्टी करून घालतो त्याचा। त्याच्यामुळे काय होतं की शेणसुद्धा असं मोकळं होतं आणि असं खतसुद्धा चांगल्या प्रकारे ह्या गिनी गवताचा होतो। मित्रांनो तुम्ही पण हा ट्राय करा तुमच्या घरी, जर तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट आहे। पण जे शेतकरी जर जाळून टाकत असतील ना तर मित्रांनो खरंच हे जाळून टाकू नका, कारण तुम्ही जर हे जर थोडासा त्रास घेतला ना मित्रांनो तर चांगल्या प्रकारचं आपल्याला शेणखत हे तयार होतं। त्यासाठी दूध व्यवसायामध्ये कोणतीही गोष्ट अशी फेकून देऊ नका, कारण मित्रांनो कसं आहे की दूध व्यवसाय हा आधीच तोट्यात चालला आहे आपल्याला माहिती आहे। तर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर अशी जर फेकून दिली ना मित्रांनो तर आपल्याला दूध व्यवसाय हा परवडणार नाही, त्याचा फायदा करून घ्यायला शिका। तर मित्रांनो कुट्टी करा, शेणामध्ये वापरा, चांगल्या प्रकारचा खत तयार होतोय। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।